असं वाटतं एक पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। ही महाराष्ट्र सरकारने एक उत्तर महाराष्ट्रासाठी स्कीम करायचा शब्द दिला होता आणि केंद्र सरकारने ऑफिशियली सांगितलंय की ही स्कीम होणार नाही। पहिला टप्पा 10 टीएमसी पाण्याचा होता आणि महाराष्ट्र सरकारने कागदपत्रात म्हणजे ऑफिशियली सांगण्यात आलंय की आम्ही ही स्कीम करणार आहे। 2 राज्यातल्या पाण्याच्या वाटपाचा तो विषय आहे, त्याचा मीही जास्त अभ्यास करणार आहे, कारण अनेक लोकांनी तो प्रश्न जळगाव धुळे मध्ये माझ्याकडे मांडलेला आहे। कालही रात्री त्याच्यावर चर्चा झाली आणि केंद्र सरकार म्हणतंय तो प्रोजेक्ट आम्ही करणार नाहीये असं ऑफिशियली उत्तर आलेलं आहे पार्लमेंटमध्ये। पण महाराष्ट्र सरकार काहीतरी वेगळी भूमिका सांगते, त्याच्यामुळे पाण्यावरनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार ह्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन दिसतंय। ही अतिशय चिंतेची बाब आहे, कारण महाराष्ट्र जे आपलं हक्काचं पाणी आहे ते मागतंय। एक्स्ट्रा जे काय असेल ते कुणालाही द्यायची महाराष्ट्राची सकारात्मक भूमिका आहे, पण पाण्यावरनं कुठलंही राजकारण होऊ नये। आणि महाराष्ट्र सरकारने जशा नोकऱ्या दुसऱ्या राज्यांमध्ये घालवल्या तसं महाराष्ट्रावर अन्याय करून आपलं महाराष्ट्राचं हक्काचं पाणी जे हक्काचे मेरिटवर आपलं आहे दुसऱ्याला देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही। करेक्ट? जे काय एक्स्ट्रा बरोबर आहे ना, जे एक्स्ट्रा आहे ते जरूर द्यावं, पण महाराष्ट्राच्या हक्काचं महाराष्ट्राचं पाणी हे महाराष्ट्रात जशा नोकऱ्या हे घालून बसलेत तसं पाणी घालू नये एवढीच या सरकारला विनंती आहे। याच्यावरच पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की केंद्राने जरी सांगितलं असेल तरी तो निधीचा मुद्दा आहे, याबाबत लवकरच गुड न्यूज देऊ अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे। प्रकल्प आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचा दावा आहे त्यांचा। हा नुसता निधीचा विषय नसतो ना, पाणी शेअर, पाणी इज अ रिसोर्स। तर रिसोर्सचं जे प्लॅनिंग असतं ते केंद्र आणि सरकार मिळूनच करतं ना। रिसोर्स आहे तो, ती काय माईक नाही आहे इथे ठेवायचा का तिथे ठेवायचं, ते पाणी आहे, त्यामुळे फार त्याचा वाटप होतो। फार गंभीर विषय आहे हा काही राजकीय विषय नाहीये, हा अतिशय संवेदनशीलपणे, कारण का नेहमीप्रमाणे जसं आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत एक बोलतं, त्याचं आणखीन एक उदाहरण आहे की पाण्याबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात। हे बघा, मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही, मी न्याय मागते फक्त। महाराष्ट्र सरकारने जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा आहे। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट, डिसेंबरमध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे। हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत, आणि हा रडीचा डाव आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे, हेच या सरकारला कळत नाही, इथे तर गल्लत होते। केंद्र सरकार लॅटरल भरती करते, अजितदादांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात आले, विश्वासात घेतलं जात नाही योजना आणताना असा त्यांचा आक्षेप आहे। तो त्यांच्या युती म्हणतात ना, महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे। पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे। आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून, पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला काय बघावं, त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न। केंद्र सरकार लॅटरल भरती करत आहे, एका बाजूला IAS IPSला बाजूला डावून नवीन लोक बदली जातात, गेला अनुभव पण खरं म्हणजे चांगला नाहीये, असं असताना जे होतंय तुम्हाला असं वाटतं की कोणाचं आरक्षण गॅरंटी ही एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची मुलींची आरक्षण नाही, संविधानाच्या विरोधातच या गोष्टी करायच्या। तुम्ही किती निर्णय हे सरकार घेतं हे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन घेत असतं। आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत, म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द करा अशी परिस्थिती आहे ते, असं आत्ता तरी दिसतंय। मीही स्वतः
त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे, सरकारच्या त्या डिपार्टमेंटला. कारण का डीओपीटीला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय. फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरतीये, पण त्याचं स्पष्टीकरण हे डीओपीटीला आपल्याला द्यावं लागेल. अतिशय गंभीर विषय आहे तो. आणि नाहीतर सरकारने स्वतः येऊन सांगावं. लाडकी बहीणसाठी 200 कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता म्हणजे पैसे देत आहेत याचा आनंद आहे, पण तेच 200 कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असती. लाडकी बहीणमुळे कुठेतरी सरकारला पुन्हा आलं, सत्तेचं आलं तर दुप्पट रक्कम करू असं ते म्हणताय. असं नाहीये. त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल. हे सत्तेमधले लोक म्हणतायत. हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाहीये. जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल. एक तर त्यांचं सरकार येणार नाहीये आणि ही योजना बंद होणार नाहीये. कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत आणि याचा सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅनही आम्ही केलेला आहे. हेच आहे की जर तुमचं सरकार आलं तर तुम्ही योजना बंद पाडाल. कारण फडणवीसांनी असं म्हटलं की त्यांच्या आधी जल संदर्भातल्या त्या योजना होत्या, ठाकरे सरकार महाविकास आघाडीचं सरकार आलं तर योजना बंद पडल्या. तो दाखला ते देत आहे. नाही, देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात. काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरतायत. तुमचं सॉफ्टवेअर काय करतायत? तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी. म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत. आणि त्यांनी अपने घर में झाके देखो. तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूरमधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय. मी म्हणत नाही, चॅनल म्हणतात. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं, दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आधी. विषय असा येतोय की त्यांचं म्हणणं असं आहे ज्यावेळेला लाडकी बहीण योजना जाहीर झाली त्यावेळेला तुम्ही प्रचंड टीका केली आणि आता ज्यावेळेला त्याला रिस्पॉन्स मिळतो त्यावेळेला तुम्ही रक्कम दुप्पट करून सरकारला. आम्ही टीका कधीच केली नाही. लेट्स गो डेटा बेस्ड. योजनेवर कोणीच टीका केली नाही. डेटा बाईज एव्हिडन्स त्या माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी. आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल. आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही. आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना. त्यामुळे बहीण लाडकी कधी झाली? इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली. या बहिणीच्या योजनेमुळे कुठेतरी